जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 9 आणि ओवी क्रमांक 25 इथपर्यंत आपला अभ्यास मागच्याला आला होता. मागच्या वेळेला आपण 9व्या अध्यायाच्या अभ्यासाला प्रारंभ केला. त्याच्या आधी आपण च्या आधी म्हणण्यापेक्षा तो प्रारंभ करताना किंवा प्रारंभ केल्यानंतर प्रत्यक्ष ओव्यांच्या अभ्यासाला सुरुवात करण्याच्या आधी आपण महात्म्य पाहिलं 9व्या अध्यायाचं. काय महात्म्य या अध्यायाचं आहे. माऊलींना त्याचं स्वतः प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांना या अध्यायाचं किती महत्त्व वाटतं हे आपण बघितलं. की प्रत्यक्ष संजीवन समाधीकडे जात असताना महाराज 9वा अध्याय म्हणत होते असं आपण मागच्याला ऐकलं. आणि स्वतः 10व्या अध्यायामध्ये स्वतः ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जसं रामरावणाचं युद्ध हे रामरावणाच्या युद्धासारखंच झालं, त्याला दुसरी उपमा नाही. तसा हा 9वा अध्याय जो आहे हा 9व्या अध्यायासारखाच आहे. हे आपण पुनरावृत्ती करून मी का बोलतो आहे, तर दोन कारणांनी. एक, आपली उजळणी आहे सुरुवातीला नेहमी असते म्हणून. आणि दुसरं, पुन्हा एकदा आपल्या चित्तावरती, अंतःकरणावरती या अध्यायाचं महत्त्व ठसावं. कारण मागच्याला आपण जरी ऐकलेलं असलं तरी मध्यंतरीच्या म्हणजेच एक आठवड्याच्या काळामध्ये भरपूर संसाराची धूळ आणि नेहमीच आपण त्याचा उल्लेख करतो. आणि संसाराची धूळ याचा अर्थ अंतःकरणाचं बाहेरची धाव, बहिर्मुख वृत्ती आपली झालेली असते. सकारण आणि अकारण. सकारण कारण आपल्याला प्रपंच आहे, प्रापंचिक कर्तव्य आहेत. अकारण कारण आपण व्यापाबरोबर भरपूर उपद्व्यापही करत असतो. तर हे आपण विसरून गेलो असू किंवा विसरलो नसू तरी सुद्धा त्याचं पुन्हा एकदा पुनःस्मरण व्हावं की या अध्यायाचं महात्म्य काय आहे. हे तरी कशासाठी, त्याचा तर इतका आग्रह का, तेही महत्वाचं आहे. याचं कारण आहे हा अध्याय श्रवण करत असताना, कारण आपण त्याचं महात्म्य पाहिलं तो किती महत्वाचा आहे. कारण त्याची सुरुवातच राजविद्या राजगुह्य अशी भगवंतांनी केलेली आहे. अत्यंत गुह्य तमस तत्वज्ञान या अध्यायामध्ये आपल्याला सांगण्यात येणार आहे. उघड करून दाखवणार आहेत तेही प्रत्यक्ष भगवंत, प्रत्यक्ष माऊली. तर हे तत्वज्ञान इतकं गुह्यतम असं हे तत्वज्ञान, इतकं पवित्र असं हे तत्वज्ञान, हे श्रवण करताना माझी अंतःकरण वृत्ती कशी असली पाहिजे याचं भान आपल्याला असावं. म्हणून ही पुनरावृत्ती, म्हणून पुन्हा एकदा या 9व्या अध्यायाचं महात्म्य आपल्या चित्तावर ठसवण्याचा हा प्रयत्न. कारण येणार आहे पहिल्या श्लोकाकडे आपण वळू तेव्हा सगळा विचार आपण पुन्हा होणार आहेच की हे तत्वज्ञान कोणाला सांगितलं जात आहे. तो जो श्रोता आहे भगवंतांच्या समोर, तो कसा आहे. मग या अध्यायाचा जर खरा श्रोता मला व्हायचं असेल तर मी कसं असलं पाहिजे. आणि श्रोता होणं याचा अर्थ अधिकारी होणं असा होतो. आता श्रोता होणं म्हणजे ऐकायला तर सगळ्यांनाच येतं, वाचायला सगळ्यांनाच येतं. ज्ञानेश्वरी
भगवद्गीता बाजारात जाऊन कोणालाही विकत आणता येते. यूट्यूबवर कोणालाही प्रवचन ऐकता येतात. त्याला श्रोता होणं म्हणत नाहीत. श्रोता म्हणजे अधिकारी. ह्याच्यासाठी या अध्यायाचं महात्म्य पुन्हा एक वार आपण समजून घेतो आहोत, की त्या भूमिकेमध्ये मला जाता आलं पाहिजे. तो अधिकार प्राप्त करण्याची मनोभूमिका जर माझ्याकडे तो नसेल, तर तो मला कसा कमवता येईल, कसं त्या अर्जुनाच्या पंक्तीला जाऊन मला बसता येईल, जेणेकरून भगवंत जे गुह्य तमस तत्वज्ञान सांगतात आहेत. कारण नवा अध्याय आपण याच्या आधी म्हटलं तर वाचला नाही आहे का, म्हटला नाही आहे का, त्याचा अर्थ काही श्लोकांचा का होईना बघितला नाही आहे का, बघितला आहे. पण पुन्हा नवव्या अध्यायाचा अभ्यास करायची वेळ आली का नाही. याचा अर्थच असा आहे की अजून अधिकार प्राप्ती नाही आहे. कमी अधिक प्रमाणात आपल्या सर्वांजवळच अधिकार असतो, पण पुरेसा नाही असा त्याचा अर्थ आहे. आता आपण छान पहिलेपासून पुन्हा एकदा नववा अध्याय समजून घेतो आहोत. तर असं चित्ताची एक भूमिका म्हणूया, अंतःकरणाची एक भूमिका कमावून, अधिकार कमावून निदान या श्रवण काळामध्ये अर्जुन होण्याचा प्रयत्न करून आपण हे तत्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी जी एक जो चित्ताचा ओलावा लागतो, जो ओलावा परमेश्वराच्या भक्तीतून प्राप्त होतो, त्या ओलाव्यासह आपल्याला हे चिंतन करायचं आहे, हे श्रवण करायचं आहे. कारण तरच तिथे ते बीज ज्ञानाचं जे आहे ते अंकुरू शकतं. तेवढ्याकरता पुन्हा एकदा आपण हे महात्म्य पाहिलं नवव्या अध्यायाचं, की पुन्हा एक वार की प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांचा आवडता अध्याय आहे. मागच्याला आपण तत्वमसीचा विचार केला होता. पहिले 6 अध्याय त्वम, पुढचे 6 अध्याय तत्, शेवटचे 6 अध्याय असी पदाचे कसे आहेत आणि हे सर्व या एका अध्यायामध्ये कसं येतं, हा सगळा विचार मागच्या वेळेला केला. मुद्दा एवढाच, हे आहे 9व्या अध्यायाचं महात्म्य. आणि ह्या अशा अत्यंत पवित्र अंतःकरणाने एकाग्रचित्त होऊन आपल्याला या अध्यायाचं श्रवण करायचं आहे. का? कारण या अध्यायात असं विलक्षण ज्ञान भगवंत आता अर्जुनाला सांगणार आहेत, म्हणजेच मला सांगणार आहेत. त्याचंच महात्म्य पहिल्या श्लोकापासूनच आपण बघणार आहोत, की असं जर मी अधिकार संपन्न होऊन श्रवण जर केलं नाही, तर त्याचा उपयोग मला होणार नाही. असं अधिकार संपन्न चित्त आपल्या सर्वांचं आहे. या श्रद्धेसह आपण पुढे जाऊ. आपण मागच्याला बघितलं होतं की पहिल्या ओवीमध्ये माऊलींनी श्रोत्यांना म्हटलं की तुम्ही श्रवणाकडे लक्ष द्या. आता श्रवणाकडे लक्ष द्या याचा अर्थच आत्ता मी जे काही बोललो तो आहे, की श्रवणाकडे लक्ष द्या म्हणजे नुसतं ऐका असा अर्थ नाही होत त्याचा. मगाशीच आपण बोललो की ऐकणं आणि श्रवण याच्यात फरक आहे, मागच्या वेळेला बोललो होतो. आणि असं मी तुम्हाला का म्हणतो आहे, ते तर माऊलींनी पहिल्या ओळीतच सांगितलं, की सर्व वैषयिक सुखांचा ज्याच्यात अंतर्भाव आहे अशा ब्रह्मसुखाचे अधिकारी आपण व्हाल. म्हणजे ब्रह्मसुख आपल्याला प्राप्त होईल ही ताकद या अध्यायाची आहे. ही ताकद या तत्वज्ञानाची आहे. काय आपल्याला प्राप्त होणार आहे हेही नीट पहिले समजून घ्यावं लागतं, तरच आपलं चित्त त्याच्याकडे आकर्षित होतं. मानवी स्वभाव आहे. व्हॉट इज इन इट फॉर मी, आजकालच्या भाषेत बोलायचं, दिस इज व्हॉट इज इन इट फॉर यू, हे त्याचं उत्तर आहे. आणि या जगामध्ये प्राप्त करण्यास अत्यंत श्रेष्ठ गोष्ट जर कुठली असेल तर ते ब्रह्मसुख, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, स्वरूपज्ञान, भगवंताची प्राप्ती इत्यादी नावं त्याला आहेत. इतकं मोठं फळ देणारा जर हा अध्याय असेल, तर त्याच्यासाठी लागणारा अधिकारी तितकाच मोठा असला पाहिजे. हे अगदी सरळ गणित आहे. आणि माऊली म्हणून म्हणते की अवधान द्या. आणि असं अवधान द्या असं मी तुम्हाला श्रोत्यांना माऊली जे म्हणतात ते असं विद्वत्तेच्या गर्वाने मी बोलत नाही, असं स्वतःच माऊली दुसऱ्या ओवीमध्ये म्हणते आहे. ती आज्ञा नसून लढिवाळपणाची विनंती आहे माऊलींची. आणि तशीच विनंती माझी सुद्धा तुम्हाला आहे. मी सुद्धा तुम्हाला जे सांगतोय ते मी काहीतरी सांगायला बसलोय आणि तुम्ही ऐकायला बसल्या भूमिकेतून मी म्हणतच नाही. ही माझी सुद्धा विनंती आहे तुम्हाला, की
जर आपण इतका अभ्यास करतो आहोत, एवढे कष्ट करतो आहोत, एवढं श्रवण करतो आहोत, तर आपल्याला हे लाभावं ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतोय, त्याच्यासाठी विनंती आहे. आणि ही माझी आज्ञा नसून विनंती आहे, लढिवाळपणाची विनंती आहे. आणि तुम्ही श्रोते प्रभू, तुम्ही सुखामृताचे डोहो, असं माऊलींनी पुढे 5व्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे. आणि मी तुमच्याशी सलगी करतोय. सलगी आपण कोणाशी करतो? जे आपले प्रेमाचे असतात, जे आपल्या विश्वासाचे असतात, लाडके असतात म्हणूया, त्यांच्याशी आपण सलगी करत असतो, त्यांच्याशी आपण लढिवाळपणा करत असतो. आणि म्हणून माऊली या पद्धतीने पुढच्या ज्या सगळ्या ओव्या, मी जसं म्हणालो मागच्या वेळेला, पहिला श्लोकाची सुरुवात होण्याच्या आधीच्या सर्व ओव्या मी तुम्हाला विनंती का करतो आहे, कशा पद्धतीने करतो हे सांगण्यासाठी खर्ची पडलेल्या आहेत. आणि काय आपण मागच्याला बोललो, काय माऊलींचा विनय आहे, किती नम्रता आहे, कसं शिकावं या संतांकडनं. प्रत्यक्ष भगवंताचे अवतार असलेले ज्ञानेश्वर महाराज समोरच्या श्रोत्यांना म्हणतात आहे की माझा बोलण्याचा अधिकार नसताना तुमच्यासारखे सर्वज्ञ श्रोते शिकवले जावेत काय? सरस्वतीच्या पुत्रांनी सामान्य शिक्षकाकडून धडा प्राप्त करावा काय? कसं श्रोत्याच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये शिरायचं असतं. आणि पुन्हा हे कशासाठी करते हो माऊली? करा बरं विचार. ज्ञानेश्वर महाराज हे कशासाठी करतात आहे? त्यांना काय प्रसिद्ध व्हायचं आहे? मोठे मठ आश्रम बांधायचे आहेत, बांधले त्यांनी? म्हणजे पुन्हा हे आपल्या हितासाठी सुरू आहे. पहा याला माऊली का म्हणतात? कळवळ्याची जाती आहे ती. लाभाविण प्रीती करणारी कळवळ्याची जाती आहे. हे संतांचं व्यवच्छेदक लक्षण आहे. ज्ञानेश्वर महाराजांना काय लाभ होणार आहे तुम्ही कल्पना करा. मला समजा ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, ज्ञानेश्वर महाराजांना काय लाभ होणार आहे? काहीच नाही. लाभाविण प्रीती करतात आहेत. माझ्या शाश्वत हितासाठी, माझ्या शाश्वत सुखासाठी ते धडपडत आहेत. आणि हे मला प्राप्त व्हावं म्हणून स्वतःकडे इतका कमीपणा घेतात आहेत. परमोच्च गोंदवलेकर महाराज म्हणायचे, मला आठवण झाली आत्ता त्याची, की गोंदवलेकर महाराज म्हटलं की नाम अखंड, दुसरं आपल्याला काही आठवत नाही. नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, असं आपल्या साध्या भाषेत बोलायचं तर कानी कपाळी ओरडून सांगणारे संत कोण असतील तर गोंदवलेकर महाराज. कशासाठी? पुन्हा आपला विषय तो सुरू आहे, कशासाठी? त्यांना काही मिळणार आहे का त्याच्यातून? बरं, ते असं म्हणतात आहे का माझं नाम घ्या, गोंदवलेकर महाराज, गोंदवलेकर महाराज असं नाम घ्या, असं म्हणाले का कुठे ते? मग कोणाचं नाम घ्या म्हणतात? प्रभू श्रीरामाचं. कोणाचं भलं होणार आहे, त्यांचं का माझं? म्हणजे एका ठिकाणी ते म्हणतात, अहो तुम्ही नाम, तुम्ही जिथे फक्त नाम घ्या, जिथे नाम सुरू असेल तिथे मी कुत्र्यासारखा पडून राहीन, हे शब्दात त्यांचे. खरी लाभाविण प्रीती. आणि या पद्धतीने माऊली, म्हणून म्हटलं की प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज स्वतःकडे किती कमीपणा घेतात आहेत. आणि पुन्हा कशासाठी हा महत्वाचा विषय आहे? माझ्या भल्यासाठी, माझ्या हितासाठी. मला मोठेपणा देतात म्हणजे आपल्या सर्वांना. आपल्याला प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती एका ठिकाणी म्हटलं, इथे प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो म्हटलेलं आहे. स्वतःला काजवा म्हणून समोरच्या श्रोत्यांना सूर्य म्हणतात आहेत. कशासाठी? मुद्दा हा सुरू आहे, सर्व कशासाठी? माझ्या भल्यासाठी. आणि इतका संतांना कळवळा माझा आहे, इतकं संतांना माझ्या शाश्वत हिताची काळजी आहे. आणि मला जर माझ्या शाश्वत हिताची काळजी नसेल, तर मला वाटतं स्वतःबद्दल आपण न बोललेलंच बरं. त्याला शब्द वापरण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे. पुढे आलेलंच आहे, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, 14 क्रमांकाची ओळी.
तुम्ही शंकराच्या मूर्ती आहेत म्हणतात आहेत महाराज. आणि मी दरिद्री तुमची श्रद्धा प्रेमपूर्वक पूजा करीत आहे. इतकं सगळं माऊलींनी वर्णन या सगळ्या ओव्यांमध्ये आपण मागच्याला जे बघितलं ते केलेलं आहे. का? पुन्हा एकदा तेच, हा जो अध्याय मला देऊ पाहतो तो मला मिळावं अशी कळवळ त्यांना आहे. म्हणून त्यांना संत म्हणतात. मी जसं म्हणालो की संतांचं व्यवच्छेदक लक्षणच ते आहे. आणि म्हणून केवळ मी अवधान द्या असं का म्हणालो, हे महाराज इथे सांगतायत. त्यामुळे असं श्रद्धावंत होऊन शास्त्रावरती अत्यंत श्रद्धा ठेवून आपल्याला या अध्यायाचं श्रवण करायचं आहे. आणि मग ते समजावून सांगण्यासाठी महाराजांनी म्हणजे माऊलींनी अनेक दृष्टांत दिलेत. ते पण आपण मागच्याला बघितलेत. आणि हा सर्व विचार करत माऊलींची विनम्रता, नम्रता, विनय, पुन्हा ते कशासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं मी अखंड ते सांगतोय, माझ्या हितासाठी एवढे संत सद्गुरूंचे वर्णन करतात. आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. पण हे आपण अनेक नाही हजार वेळा ऐकलं असेल आपण हे वचन, सगळ्यांना माहिती आहे खरं. मग झालो का मी सद्गुरूंसारखा? नाही झालो. म्हणजे काळ वेळ लागतोय की नाही? लागतोय. अरे मग इथे तसं म्हणलंय नाही काळ वेळ तया लागे. हे जे वचन आहे हे त्यांच्या बाजूनी आहे. आणि काळ आणि वेळ जो लागतोय तो माझ्या बाजूनी आहे. ही माझी समस्या आहे. ते ते संत, ते सद्गुरू हे तयारच आहेत. म्हणून मी म्हणतोय अखंड आपण ते समजून घेतोय की ते स्वतःकडे जो कमीपणा घेतायत तो माझ्या हितासाठी घेतात आहेत. आणि म्हणून त्यांना माऊली, माऊली शब्दाचा अर्थ आहे तो व्याख्याच आहे ती माऊली शब्दाची. त्यांना माऊली म्हणतात. आईला माऊली का म्हणतात? म्हणजे आईला सुद्धा माऊली म्हणतात. म्हणजे अगदी श्रुती माऊलीपासून म्हटलं तर सुरुवात होते. श्रुतीला माऊली म्हणतात, भगवद्गीतेला माऊली म्हणतात, ज्ञानेश्वरीला माऊली म्हणतात. आईला पण माऊली म्हणतात का? कारण आई जी आपल्या अपत्यावरती प्रेम करते ते कुठल्याही लाभाची अपेक्षा न करता करते. म्हणून तिला त्या एका मर्यादित अर्थाने माऊलीच म्हणतात. पण माऊलीचा खरा व्यापक अर्थ हा आहे की जी सर्वांवर पुत्रवेत प्रेम करते त्याला माऊली असं म्हणतात. हा आई आणि माऊलीमधला फरक आहे. म्हणून श्रुती माऊली, म्हणून गीता माऊली, ज्ञानेश्वरी माऊली, ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतात. कशासाठी? माझ्यासाठी ते किती स्वतःकडे कमीपणा घेतात आहे, माझ्या हितासाठी, माझा लाभ व्हावा, माझा आत्मलाभ मला म्हणजे आपल्या सर्वांना व्हावा याच्यासाठी. आणि 25व्या ओवीपर्यंत आपण आलो होतो. त्या ओवीमध्ये तर माऊली म्हणते की काजे दिठीव तुमचं वरुखे तै सकळार्थ सिद्धी मती पिके येरवी कोंभेला उन्मेषू सुखे जरी उदास तुम्ही. पुन्हा एकदा वाचली, मागच्याला वाचली होतीच आपण, की जेव्हा तुमची दृष्टी कृपेचा वर्षाव करते तेव्हा माझी बुद्धी सर्वार्थ ज्ञानाने पिकते. एरवी जर तुम्ही अवधान देण्याविषयी उदास असाल तर नुकतेच अंकुरलेले ज्ञान सुकून जाईल. माऊली काय म्हणते श्रोत्यांना? तुमची दृष्टी, तुमचं अवधान, तुमची कृपा याचा जेव्हा वर्षाव होईल तेव्हा काय होतं तर माझी बुद्धी सर्वार्थ ज्ञानाने पिकते. आणि हे केवळ काय म्हणे त्याला अलंकारिक वर्णन नाही आहे. कारण परमपूज्य मंदाचे नेहमीच म्हणतात की श्रोत्याचं जे भाग्य असतं ना ते वक्त्याला बोलायला भाग पडतं. श्रोत्याचं भाग्य असतं ते. आणि मग प्रवचन झाल्यानंतर मग लोक सांगतात की मला असं वाटलं अगदी माझ्याचसाठी तुम्ही बोलत होतात.
अगदी माझ्या मनातले हे प्रश्न होते अगदी, आणि त्याची उत्तर मला प्रवचनात मिळाली. खरं प्रवचन आहे असं गृहीत धरून बोलणं चाललंय. त्यात आश्चर्य करण्यासारखं काहीच नसतं, कारण वक्त्याला जी प्रेरणा होते ते श्रोत्याच्या त्या भाग्यानेच होते. कारण वक्ता जेव्हा वक्ता असतो तेव्हा त्या भूमिकेमध्ये तो माध्यम असतो फक्त. हे वक्त्यांनी पण लक्षात ठेवायचं, आणि श्रोत्यांचं तर भाग्य आहेच. त्या वक्त्याच्या भाग्यानी श्रोत्याच्या भाग्याने वक्ता बोलतो, ते बोलल्या जातं. तशी प्रेरणा त्या वक्त्याला होते. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा माऊली असं का म्हणते ते आपल्याला लक्षात येतं, की तुमच्या दृष्टिकृपेचा वर्षाव माझे बुद्धी सर्वार्थ ज्ञानाने पिकते, आणि तुम्ही जर अवधान दिलं नाही तर हे अंकुरलेलं ज्ञान सुकून जाईल. कारण माऊलींसारखा वक्ता असतो त्यांना तर गरजच नाही आहे बोलण्याची. मगाशीच बोललो आपण, माझ्या हितासाठी बोलते माऊली, म्हणजे माझ्या भाग्याने बोलते की नाही. पुढे आजच्या अभ्यासाकडे वळताना 26 क्रमांक 24 माऊली म्हणते पुढे, की सहजे तरी अवधारा वक्तृत्व अवधानाचा होय चारा, तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयाची. काय माऊलींनी बोलावं बघा. तरी सहज असे लक्षात घ्या की वक्तृत्वाला अवधानाचे खाद्य असेल. काय वाक्य वापरलंय? वक्तृत्व हे कोणाचं असतं? वक्त्याचं असतं. पण त्याला खाद्य लागतं, जसं फूड फॉर थॉट असं म्हणतात ना. तर हे जे खाद्य आहे, हे कशाचं खाद्य आहे? तर श्रोत्याच्या अवधानाचं खाद्य आहे. आणि मग त्यांनी काय होतं, तर अक्षरांना सिद्धांताची वाढलेली पोटे सावरून धरता येतात. माऊलींचं वर्णन आहे पहा. अक्षरांना सिद्धांताची वाढलेली पोटे. कारण अक्षरांच्या माध्यमातून काय सांगायचं आहे, काय प्रतिपादन करायचं आहे? सिद्धांतच. पण ते सिद्धांत बुद्धीच्या आवाक्यात येणं म्हणजे हे पोट सावरून. दृष्टांत वापरलाय माऊलींनी. हे कधी आवरलं जाईल? जर श्रोत्यांचं अवधान असेल तर. नाही तर काय होईल? ते सिद्धांत सिद्धांत विरून जातील. अर्थ बोलाची वाट पाहे, तेथ अभिप्रावोची अभिप्राया ते विये, भावाचा फुलवरा होत जाई मतीवरी. तुमचे अवधान असेल तर वक्त्याच्या मनात प्रथम अर्थ स्फुरेल. पहा, मी मगाशी म्हणत होतो ना, कारण वक्त्याला जे स्फुरण होतं ते श्रोत्याच्या भाग्याचं लक्षण आहे ते. माऊली तेच म्हणते येते, की तुमचं जर अवधान असेल म्हणजे श्रोत्यांचं अवधान असेल तर वक्त्याच्या मनात प्रथम अर्थ स्फुरेल. हे जे स्फुरण आहे, मगाशी आपण स्फुरण शब्द वापरला, आणि नंतर तो अर्थ स्वतःचा आविष्कार होण्याकरता शब्दाची आतुरतेने वाट पाहिल. अर्थ बोलाची वाट पाहे, ते तर अभिप्रावच अभिप्राय ते. मग त्यावेळी काय होईल, तर त्यावेळी एक अभिप्राय दुसऱ्या अभिप्रायाला प्रसवेल, आणि बुद्धीवर नवरसांना व्यक्त करणारे विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांचा फुलवरा होत जाईल. विभाव, अनुभव, व्यभिचारी भाव काय आहेत हे? तर या बुद्धीवर नवरसांना व्यक्त करणारे, इतकं अवधानपूर्वक एकाग्र चित्ताने सश्रद्ध अंतःकरणाने आपण जेव्हा श्रवण करतो, त्यांनी ज्या रसाची निष्पत्ती होते. इथे नवरस असा त्यांनी शब्द वापरलाय, कारण हा खास काय म्हणूया त्याला, साहित्यशास्त्राचा, अभिनय शास्त्र आहे, नृत्यशास्त्र आहे, त्यातला हा त्या प्रांतातला सगळा विचार आहे व्याकरणशास्त्राचा. पण आपल्याला जो अर्थ त्यातनं महत्वाचा हे घ्यायचा आहे, की अंतःकरणामध्ये जो रस उत्पन्न होणार आहे, ज्या रसाची निष्पत्ती होणार आहे, तो कधी होणार आहे असं माऊली म्हणते या ओवीमध्ये. तर प्रथम वक्त्याच्या मनात तो अर्थ स्फुरतो, तो व्यक्त होण्यासाठी जणू काय तो शब्दांची आतुरतेने वाट बघतो, आणि मग एक अभिप्राय दुसऱ्या अभिप्रायाला शब्दांच्या माध्यमातूनच प्रसवतो. आणि मग त्याचा होणारा परिणाम काय आहे, तर बुद्धीवर
तो विभाव अनुभव व्यभिचारी भाव यांचा फुलवारा होत जाणारा नवरसांची निष्पत्ती होते. आता ज्ञानेश्वरीचा रस कोणता? आपण याचा 3व्या अध्यायामध्ये विचार केला होता, तुम्हाला आठवत असेल तर. 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी महाराजांनी तिथेही म्हटलंय, अजून एक दोन ठिकाणी म्हटलेलं आहे की हा जो रस आहे, अध्यात्माचा रस, या ग्रंथाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय, तो शृंगार रसाच्या डोक्यावर पाय ठेवील वगैरे वर्णन आठवत असेल तुम्हाला. 3ऱ्या अध्यायामध्ये शांतादी रस म्हटलाय. त्याच्यात सुद्धा विभाव अनुभवांचे भेद हा सगळा उल्लेख आलाय. थोडक्यामध्ये बोलायचं झालं तर हे जे भाव असतात, हे भाव एकमेकांमध्ये मिसळून ज्याची निष्पत्ती होते ना, त्याला रस असं म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तर पान खाणारी व्यक्ती, आपल्याला माहिती असेल, ज्याने विड्याचं पान आपण खातो जेवण झाल्यानंतर, किती गोष्टी टाकतात त्याच्यामध्ये, आपल्याला माहिती आहे सर्वांना. आपण घरी पण गोविंद विड्यापासून आपण खातो त्या विड्यापर्यंत सगळे विडे आपण लावतो किंवा खातो. त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी असतात. कात असतं, चुना असतं, सोप, काय, सुपारी म्हणा, लवंग, इलायची, अनेक बाकी अजून पदार्थ काय 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 असतात. पण हे जेव्हा सगळं एकत्र होऊन आपण त्या पानाचा आनंद घेतो, विड्याचा, म्हणजे त्यातनं एक जो एक रसाची निष्पत्ती होते. म्हणजे जर तुम्ही त्याच्यात जे घटक पदार्थ घातले जातात पानामध्ये, ते जर आपण वेगवेगळे खाल्ले समजा, तर ही चव येईल का जी त्या पानाला येते? किंवा नुसतं पान खाल्लं तर येते का? नाही येत. पण तो जो म्हणजे काय, तो जी रसाची जी निष्पत्ती होते आणि त्या चवीचा आनंद आपण घेतो विडा खाण्याचा, ते सर्व घटक पदार्थ एकत्र येऊन त्या रसाची निष्पत्ती होते. आणि त्या रसाची जी चव असते, ती या कुठल्याही वैयक्तिक घटक द्रव्यांपेक्षा वेगळी असते. याला म्हणायचं रस. दृष्टांत म्हणजे उदाहरण सांगितलं मी. तसं हे सर्व भाव एकत्र होऊन त्या रसाची निष्पत्ती होते. आणि त्या रसाची निष्पत्ती, कोणता तो रस? तर तो आपण आत्ता जो बघितला, तो शांत रस. हे सगळं कशासाठी पाहतोय आपण? एक तर इथे उल्लेख आला म्हणून त्याला न्याय देणं भाग आहे. आणि दुसरं म्हणजे तशी उत्पत्ती त्या शांत रसाची, त्या सात्विक भावाची म्हणूया, आपल्या अंतःकरणात व्हावी ज्ञानेश्वरी या अध्यायाच्या श्रवणानंतर, हा त्याच्यामागे माऊलींचा उद्देश आहे. आता त्या रसाचे अंग असतात, म्हणजे त्या भावांचे प्रकार म्हणूया. त्याच्यामध्ये स्थायी भाव असतो. त्याच्यानंतर इथे त्यांनी जो उल्लेख केलेला आहे, अनुभाव असतो, विभाव असतो, व्यभिचारी भाव असतो. हे 3 उल्लेख इथे आलेलेच आहेत. विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव. स्थायी भाव, थोडक्यात तसे अर्थ बघूया आणि पुढे जाऊया. आपल्याला फार त्याच्यात ज्यांना अजून समजून घ्यायचं आहे, 3ऱ्या अध्यायाचं शेवटचं प्रवचन तुम्ही बघू शकता. पण स्थायी भाव, प्रत्येकाच्या आपल्या अंतःकरणामध्ये काही भाव स्थायी भाव असतात. त्यांना तशी तशी संधी मिळाली की ते उद्दीपित होतात म्हणूया आपण त्याला. आता एक उदाहरण घ्यायचं झालं समजा, तर परवा परवा म्हणजे 2 आठवड्यांपूर्वी आपला दत्त जयंती सप्ताह सोहळा होता. त्याच्यामध्ये परमपूज्य निरंजनानंद यांचं प्रवचन सुरू होतं. प्रवचन संपल्यानंतर एक छोटीशी गोष्ट झाली. कोणती झाली आपल्या सगळ्यांना कदाचित लक्षात आलं असेल मी कशाबद्दल बोलतोय. परमपूज्य काकांचं दर्शन आपल्याला झालं. आता आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये परमपूज्य काका किंवा सद्गुरू यांच्याबद्दल प्रेम, आदर वगैरे वगैरे, या सर्व, हा जो आहे हा भाव आहे आपल्या अंतःकरणातला. आपण काय समजून घेतोय? स्थायी भाव.
हा स्थायी भाव होता. पण झालं असं की एक विभाव नावाची गोष्ट, त्या विभावाचे दोन प्रकार आहेत, आलंबन आणि उद्दीपन. आलंबन याचा अर्थ डॉक्टर काकांचं म्हणजे ते प्रत्यक्ष कॅमेरावरती तिथे येणं, याला म्हणायचं आलंबन भाव. तो विषय होता. त्याचे पुन्हा दोन प्रकार आहेत, ते सोडून देऊ आपण आता. मी मगाशी म्हणालो फार त्याच्यात खोलात आपल्याला फार शिरायचं नाही, पण हे समजून घेण्यासाठी कल्पना आहे, जे त्यांनी तीन भाव इथे मांडले आहेत: विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव. कारण विभाव याचा अर्थ कारण. कारण काय ठरलं तर परमपूज्य काकांचं दर्शन हे त्याला कारण ठरलं. बरोबर. त्यामुळे त्याला या शास्त्राच्या भाषेमध्ये आलंबन असं म्हणतात. आणि उद्दीपन हा त्याचा दुसरा प्रकार. उद्दीपनामध्ये मुळातच सप्ताह सोहळा, ते वातावरण, निरंजनानंदांचं प्रवचन, ही जी बाह्य सगळ्या गोष्टी त्या घटकाला कारणीभूत होत्या, ह्या आपण त्याच्यामध्ये त्या भावात भर घालतात बरं, त्या रसनिष्पत्तीमध्ये आपण कल्पना करू शकतो. आणि त्याच्यात अचानक झालेलं परमपूज्य काकांचं दर्शन. ह्यानी काय झालं, ह्याला म्हणायचं विभाव. विभाव म्हणजे पुन्हा कारण. या कारणाचे दोन प्रकार आपण शिकलो, आलंबन आणि उद्दीपन. आणि त्यांनी काय झालं तर सद्गुरूंच्या प्रती माझ्या मनात, अंतःकरणात अखंड असलेला जो स्थायी भाव, त्याला काय मिळालं, एक कारण मिळालं. आणि मग त्याचं काय झालं तर त्याचे परिणाम दिसले आपल्याला काही, त्याला म्हणायचं अनुभव. काय परिणाम दिसले? सगळेजण कॅमेरा बंद करून बसलेले, धडाधड कॅमेरा ऑन केला त्या सगळ्यांनी, केला की नाही? म्हणजे कॅमेरा ऑन सुरू करण्याच्या परिस्थितीत ते होते, पण त्यांना प्रवचन ऐकताना तसं वाटलं नाही. पण परमपूज्य काकांचं दर्शन झाल्यावर त्यांना असं वाटलं की काकांनी कदाचित मला बघावं, असाही उद्देश असेल त्याच्या मागे, जो काय असेल. पण एकदम मी पण कॅमेरा सुरू करावा. आणि तो सुरू केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती सद्गुरूंच्या प्रती असलेलं जे एक प्रेम, आदर, एक एकदम सुखद आश्चर्याचा धक्का. कारण माहिती नव्हतं कोणाला परमपूज्य काका ऑनलाईन येणार आहेत. ह्याला काय म्हणायचं, अनुभव. संकल्पना समजून घेतोय आपण. हे जे एक शारीरिक प्रतिक्रिया झाल्या, कॅमेरा सुरू करणं, चेहऱ्यावर घडलेले भाव, अंतःकरणात अजून काही जे काही सद्गुरूंच्या प्रती असलेलं, म्हणजे तो स्थायी भाव असतोच आपला. पण त्याला हे इट ॲक्टेड ॲज अ कॅटलिस्ट आपण ज्याला म्हणतो. आणि व्यभिचारी भाव म्हणजे संचारी भाव, ज्याचा कुठल्याही रसाशी संबंध नसतो. तो कुठल्याही रसाच्या निष्पत्तीमध्ये तो अम, अनस्यूत असतो म्हणा. म्हणून त्याला व्यभिचारी भाव असं म्हटलेलं आहे. मला वाटतं या दृष्टांतावरून या छान कळलं असावं आपल्याला सगळ्या गोष्टींचा अर्थ. मुद्दा एकच आहे की हे जे भाव आहेत सगळे, विभाव, अनुभव, व्यभिचारी भाव इत्यादी, ह्यानी निष्पत्ती ज्या रसाची होणार आहे, आपला मूळ विषय तो सुरू आहे. तो रस जो आहे, तो रस शांत रस, ब्रह्मरस म्हणूया त्याला. कारण अत्यंत पवित्र, अत्यंत गुह्य असं हे ज्ञान आता भगवंत म्हणजेच माऊली सांगणार आहेत. आणि त्याला अम, साहित्यिक असं त्याला स्पर्श पण आहे, याही दृष्टीने माऊली हे बोलते आहे. म्हणजे आपल्याला याच्यातनं अजून एक गोष्ट लक्षात येते या ओवीवरनं, की माऊलींनी ओव्यांची रचना करताना, दृष्टांत देताना, भाष्य करताना थोडक्यात भगवद्गीतेवरती किती गोष्टींचा विचार केलाय पहा. पहा किती सुंदर आपल्याला याच्यातनं शिकायला मिळतं. नुसतं आपलं भगवंत काय म्हणतात आहे, मग असं असं म्हणतात आहे, त्याच्यावर चार ओव्या लिहिल्या, असं नाही आहे. आणि हे कशासाठी पुन्हा, काय साहित्यशास्त्रामध्ये PhD मिळवायची होती? नाही. तो जो रस आहे, जो आपण मी अखंड बोलतोय आपण, ज्या रसाची निष्पत्ती त्या श्रोत्याच्या अंतःकरणात व्हावी, अशी माऊलींची इच्छा आहे, असा माऊलींचा उद्देश आहे. त्या रसाच्या निष्पत्तीसाठी मगाशी आपण जे बोललो, विड्याचं पान, विड्याचं पान खाल्ल्यानंतर ज्या रसाची निष्पत्ती होते ती का होते, तर त्याच्यामध्ये घातलेले जे सगळे घटक द्रव्य असतात त्याच्यामुळे होते. मग ते एकत्र मिसळून तो रस निर्माण होतो. तसं हे माऊलींनी घटक द्रव्य वापरले आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. प्रश्न एवढाच आहे की मी नुसता तो विडा बघतो आहे का मी खातो आहे. रामकृष्ण हरी. अर्थ लक्षात आला असेल. त्याच्यासाठी
माऊली म्हणतात की अर्थ बोलाची वाट पाहे, की आधी वक्त्याच्या मनात प्रथम अर्थ स्फुरतो आणि मग स्वतःचा आविष्कार होण्यासाठी तो शब्दांची आतुरतेने वाट पाहतो. आणि शब्द म्हणजे हे मी मगाशी बोललो, हे घटक द्रव्य सगळे हे, कारण हे भाव आहेत. विभाव, अनुभाव, स्थायी भाव, व्यभिचारी भाव इत्यादी. आणि मग त्यांनी काय होतं, तर बुद्धीवर नवरसांना व्यक्त करणारे हे हे नवरस व्यक्त होतो. इथे नवरसाचा उल्लेख आहे. इतरही रसांचा अर्थातच परामर्श माऊलींनी घेतलेला आहे, पण प्रामुख्याने शांत रस हा ज्ञानेश्वरीचा मुख्य रस. पुढे 28व्या ओवीमध्ये माऊली म्हणते की म्हणून संवादाचा सुवावो ढळे, तरी हृदयाकाशा सारस्वत बोळे, आणि श्रोता दुश्चित्त तरी वितुळे मांडला रस. पुन्हा रसाचा उल्लेख आलाय की म्हणून श्रोत्या वक्त्यातील प्रश्नोत्तर स्वरूप संवादाचा अनुकूल वारा वाहू लागला, तर हृदयाकाशाकडे साहित्यरूपी मेघ वळतात. आपण आता साहित्याचा जो सगळा विचार केला तो. आणि श्रोता चंचल चित्ताचा असेल तर वक्त्याने उत्कृष्ट पद्धतीने आविष्कारलेला रस देखील वितळून जातो. वक्त्याने किती उत्कृष्ट रसनिर्मिती जरी केली तरी श्रोत्याचं अवधान नसेल, एकाग्र चित्त नसेल, मगाशी आपण इतका वेळ सगळं बोललो जे, अधिकार नसेल, इत्यादी इत्यादी, तर काय होतं, तो रस वितळून जातो. आणि श्रोता दुश्चित्त तरी वितुळे मांडला रस. आणि त्याच्यासाठी एक पुन्हा सुंदर दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज देतात की अहो चंद्रकांत द्रवता कीर होय, परी ते हातवटी चंद्रिकी आहे, म्हणून वक्ता तो वक्ता नोहे श्रोतेने विण. वक्ता तो वक्ता नोहे श्रोतेने विण म्हणजे अहो चंद्रकांत मणी पाझरणारा होतो हे खरे. हे कल्पना आहे, चंद्रकांत नावाचा मणी तो पाझरतो कधी, पण त्याला पाझरावयास लावण्याचे चातुर्य चंद्रातच की हो आहे. पुन्हा मौलिनी पा स्वतःकडे किती कमीपणा घेतलेला आहे. चंद्रकांत म्हणे पाझरतो याचं श्रेय त्याला नाही आहे, त्याच्यावर पडणाऱ्या चंद्राच्या किरणांना आहे. त्याप्रमाणे वक्ता उत्तम बोलेल, पण अवधान देणारे श्रोते असतील तरच. म्हणून अवधान देणाऱ्या श्रोत्यां वाचून वक्ता तो वक्ताच नाही. कारण आपण सुरुवातीलाच आज सगळं बघितलं, आपण विचार केला की श्रोत्यांचं भाग्य वक्त्याला बोलण्याचं स्फुरण देतं. आणि आपल्या शाश्वत हितासाठी म्हणून तो वक्ता बोलतोय, हे महत्वाचं याच्यामध्ये हा मुद्दा विसरायचा नाही. कारण इतर ठिकाणी सुद्धा बोलणारे असतात आणि ऐकणारे असतात. आपल्याला कल्पना आहे, ज्याला व्याख्यान म्हणतात, ज्याला भाषण म्हणतात, जिथे बोलणारा बोलण्याचे पैसे सुद्धा घेतो. पैसे नाही घेतले तर प्रसिद्धीसाठी बोलतो, प्रसिद्धीसाठी नाही बोलला तर स्वतःचा काहीतरी स्वार्थ साधण्यासाठी बोलतो. मग ते निवडणुकीतलं भाषण असो का व्याख्यानमालेतलं व्याख्यान असो, असतं त्याच्यामध्ये, नाही असं नाही. ज्ञान प्रदान करणं, लोकांना ते ज्ञान देणं, वाटणं हाही उद्देश असतो, पण त्याच्यामध्ये स्वार्थ निश्चित असतो. मग तो पैशाच्या रूपाने असेल, तो प्रसिद्धीच्या रूपाने असेल, तो अजून कशाच्या रूपाने असेल. पण हे सर्व काही नसलेलं जे व्याख्यान, ज्याला म्हणतात प्रवचन, ज्याचा आपण विचार पुन्हा करणारच आहोत, येणारच आहे, प्रवक्ष्यामी शब्दच आहे पहिल्या श्लोकामध्ये. मगाशीच आपण बोललो कशासाठी, अरे माझ्या शाश्वत हितासाठी सुरू आहे. माझ्या म्हणजे श्रोत्याच्या. माझ्यासाठी तो वक्ता बोलतोय, माझ्यासाठी तो वक्ता म्हणजे माऊली इतका स्वतःकडे कमीपणा घेते आहे, इतकी पराकोटीची विनम्रता व्यक्त करते या सगळ्या ओव्यांमध्ये. आणि ह्या अर्थाने माऊली इथे म्हणते आहे काय, की वक्ता तो वक्ता नोहे श्रोते निविण. इतकं सगळं केल्यानंतर जर त्या श्रोत्याला स्वतःच्या शाश्वत हिताची काळजी नसेल, म्हणून तो अवधान देत नसेल, तर मग तो वक्ता काय कामाचा. म्हणजे त्या वक्त्याला, त्याच्या वक्तेपणाला अर्थ उरत नाही. कारण तो स्वतःसाठी बोलतच नाहीये ना, मूळ विषय आपला तो सुरू आहे. तो बोलतो श्रोत्याच्या भल्यासाठी आहे, श्रोत्याच्या हितासाठी आहे, शाश्वत हितासाठी, त्याला ब्रह्म प्राप्त व्हावं म्हणून आहे. आणि तोच श्रोता जर अवधान देत नसेल
तर वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते निवडे. आणि म्हणून इतर ठिकाणी जे वक्ते असतात, मी जे बोलत होतो, ते बोलून निघून जातात, कारण त्यांना जे हवं ते मिळालेलं असतं. ते बोलत नसतात असं, पण मनात विचार हाच असतो, तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नंतर नका घेऊ, मला जे पाहिजे ते मिळालेलं आहे. असं इथे नाही आहे. इथे श्रोत्यासाठी सुरू आहे हे सगळं. इतकं महात्म्य या अवधान देण्याचं माऊलींना वाटतं आहे श्रोत्यांनी. पुढे अजून दोन दृष्टांत आहेत. 30 क्रमांकाची ओवी. परी आता आमुते गोड करावे, ऐसे तांदुळी कासया विनवावे. साई खडियाने काही प्रार्थावे सूत्रधारा ते, की परंतु आता आम्हाला गोड करावे अशी तांदुळांनी जेवणाऱ्यांना कशा करता विनंती करावी, किंवा कळसूत्री बाहुल्यांनी सूत्रधाराला आम्हाला चांगले नाचवा अशी प्रार्थना करावी काय. तो काय बाहुलियाची या काजा नाचवी, की आपुलिये जाणीवेची कळा वाढवी, म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज. तो काय बाहुल्यांच्या कामाकरता नाचवितो, का स्वतःच्या चातुर्याची कला वाढवीत असतो. म्हणून या उदाहरणाप्रमाणे आम्हाला अवधान द्या असे म्हणण्याची उठाठेव करण्याचे काय प्रयोजन आहे. माऊली तोच प्रश्न विचार. थोडक्यात माऊलींना त्याचं काही प्रयोजन नाही. प्रयोजन आपल्याचसाठी आहे, आपल्याच हिताचा हा विचार आहे. कारण अत्यंत, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, असं हे गुह्य तम ज्ञान भगवंत म्हणजेच माऊली आता आपल्याशी बोलणार आहेत. आणि ते ग्रहण करण्याची एक विशिष्ट मनोभूमिका असते, एक विशिष्ट अधिकार असतो. आणि त्याची पहिली पायरी म्हणजे अवधान देणं हेच आहे. आता श्रवण कसं करावं हे सांगणारा दासबोधातला मोठा समासच आहे आपल्यासाठी. श्रवणाची व्याख्या समर्थांनी केली आहे, ती पण बघून घ्यावी. श्रवणाचे प्रकारही आपण अनेक वेळा म्हणण्यापेक्षा आत्ताच नुकतेच आपण ऐकलेलं आहे. आपतत श्रवण, अंगी श्रवण, अंगश्रवण. आपतत श्रवण आपण करतोच आहोत, पण त्याचं अंगी श्रवण व्हावं, ह्याला म्हणायचं अवधान देणं. आता या सगळ्या व्याख्या काय आणि काय ते आपण दुसऱ्या प्रवचनात बोललोय, आत्ता आपला विषय नाही तो. पण ह्याकरता माऊली म्हणते की हे म्हणण्याची उठाठेव करण्याचं प्रयोजन काय आहे. आणि तब्बल 31 ओव्या, मी जसं म्हणालो, पहिल्या ओवीत माऊली म्हणाले अवधान द्या, आणि मग नंतर उरलेल्या 30 ओव्या म्हणूया अवधान द्या असं मी तुम्हाला का म्हणालो हे सांगण्यात खर्ची पडल्या. मग आता ही 32वी ओवी आपल्या समोर येते आहे. त्याच्यामध्ये त्यांचे सद्गुरू या श्रोत्यांचे प्रतिनिधी म्हणून समोर बसलेले निवृत्तीनाथ म्हणतायत की तव श्रीगुरु म्हणती काही झाले, हे समजतेही आम्हा पावले, आता सांगे जे निरूपले श्रीकृष्ण देवे. की तेव्हा श्रीगुरु म्हणाले, अरे श्रोत्यास असे परखड बोलणे इतके झाले तरी काय, आम्हाला अवधान द्या. या तुझ्या म्हणण्यातील सर्व काही आशय समजला. आता श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितले ते आम्हाला सांग, असं सद्गुरूंनी आपल्या सत्शिष्याला आज्ञा केली म्हणूया. मग 33 क्रमांकाची तेथ संतोषोने निवृत्ती दासे, जी जी म्हणवनी उल्हासे, अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते झाले. त्यावेळी श्रीगुरूंच्या बोलण्याने संतुष्ट होऊन निवृत्तीनाथांचे दास ज्ञानदेवांनी होय महाराज ठीक आहे असे उल्हासाने म्हणून श्रोत्यांना विनंती केली की श्रोते हो ऐका. काय ऐका. श्रीकृष्ण असे म्हणाले. काय शब्द वापरले. निवृत्तीदासे. पुन्हा मी मगाशी बोललो, किती ओव्या, स्वतःकडे किती विनम्रता, पराकोटीची नम्रता या अध्यायामध्ये सुरुवातीच्या ओव्यांमध्ये व्यक्त झाली आहे. मागच्याला आपण बोलल्याप्रमाणे या ओव्यांचा वारंवार अभ्यास करावा. जेव्हा जेव्हा मला अहंकाराचा वारा गाठतो, उघडावा 9वा अध्याय, या पहिल्या ओव्या वाचाव्या. इथे सुद्धा मी ज्ञानेश्वरीवर भाष्य करणारा असं आहे का कुठे. नाही. निवृत्तीदास, सद्गुरूंचा मी दास आहे.
आपल्याला शिकण्यासाठी आपण हे बोलतोय, बरं सगळं अभ्यासतोय. हे मी शब्दाने जरी बोललो नाही तरी माझ्या अंतःकरणात भाव कोणता असला पाहिजे, मी सद्गुरूंचा माझा दास आहे. आणि का नसावं? कल्पना करा, आज आपण सर्वजण ज्या ठिकाणी बसलो आहोत, आत्ता ह्या क्षणाबद्दल मी बोलतोय, आणि जे श्रवण करतो आहोत ते कोणाच्या कृपेने करतोय? करा ना कल्पना. आजचा दिवस काय आहे? व्हॉट इज अपॉर्च्युनिटी कॉस्ट? शुद्ध मराठीत, देर आर 100 डिफरंट थिंग्स वेटिंग फॉर मी टू डू. कोणी दिली मला ही प्रेरणा? कोणाच्या प्रेरणे? मला कोणी जबरदस्ती करतं का आपल्याला? जा, ज्ञानेश्वरी ऐकलीच पाहिजे असं कोणी म्हणतं का आपल्याला? नाही. हे वय आहे का आता आपण कोणाचं ऐकण्याचं? नाही. कोणाच्या कृपेने बसलोय? करा ना विचार कधीतरी. मग का नसावं दास सद्गुरूंचं? हे विस्मरण झालं की मग सगळीच गडबड आहे. त्या गडबडीचं वर्णन करण्याची आवश्यकता आत्ता नाही. पण या शब्दांमधनं सुद्धा किती शिकायला मिळतं पहा. निवृत्तीनाथांचे दास. आणि हे जेव्हा सद्गुरूंची आज्ञा झाली की अरे सांग आता पुढे, भगवान श्री गोपालकृष्णांनी काय उपदेश केला अर्जुनाला, तो आम्हाला तू आता सांग. हे जेव्हा त्यांना, ज्यांनी ते शब्द ऐकले सद्गुरूंचे, तेव्हा ते होय महाराज ठीक असं म्हणून उल्हासाने ते श्रोत्यांना ज्ञानेश्वर महाराज आता, म्हणजेच आपल्या सर्वांना, हा त्यांचा अत्यंत लाडका प्रिय असलेला अध्याय, पुन्हा एकदा 9 क्रमांकाचा, आणि आपल्या सर्वांचं शाश्वत हित साधून देणारा प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान ज्या मार्गाने प्राप्त होतं त्याचं विवेचन करणारा. कारण मागच्याच वेळेला आपण बघितलं की 8व्या अध्यायामध्ये, म्हणजे आधीच्या अध्यायामध्ये, सुषुम्ना नाडीद्वारा साधावयाचं जे ध्यानयोग, त्याचं वर्णन 8व्या अध्यायामध्ये येऊन गेलं. आणि त्या मार्गाने ध्यानयोग साधल्यानंतर अर्चिरादी किंवा देवयान मार्ग, ज्याला पुनरावृत्ती नाही, पण असं जरी असलं तरी तो कर्मप्राप्तीचा मार्ग आहे. कर्माक्रमाने, टप्प्याटप्प्याने त्यांनी मोक्ष प्राप्त होणार आहे, असं भगवंत बोलले. तेव्हा असा प्रश्न उपस्थित होतो, होऊ शकतो, अर्जुनाच्या मनात झालाही असेल, काय हाच एक मार्ग आहे का मोक्ष मिळवण्याचा? कारण दुसरा मार्ग तर पुनरावृत्तीच आहे, त्याचा आपण विचारच करत नाही, ज्याला धूम्र मार्ग म्हटलेला आहे 8व्या अध्यायात. मग हाच एक मार्ग आहे का मोक्ष प्राप्तीचा? आणि हाच एक मार्ग असेल तर याचा अर्थ असा आहे की क्रममुक्तीशिवाय मोक्ष नाही. म्हणजे कर्ममुक्ती हाच एक मार्ग झाला, टप्प्याटप्प्याने मोक्ष मिळवणे हीच एक पद्धत झाली, असा प्रश्न संभवतो. आणि हा संभवतो म्हणून 9व्या अध्यायाची सुरुवात श्री भगवान उवाच अशी आहे. इथे अर्जुनाने कुठला प्रश्न विचारलेला नाही आहे. हा प्रश्न संभवतो, हा प्रश्न अर्जुनाच्या कदाचित मनात आला असेल असं त्याच्या चेहऱ्यावरून भगवंतांना वाटलं असेल, किंवा कोणाच्याही मनामध्ये हा येऊ शकतो. असं कोणाला वाटू नये, असं कोणाला वाटू नये म्हणून श्री भगवान उवाच अशी सुरुवात, आणि इदम हा पहिला शब्द. एवढा मोठा भाव त्या इदम मध्ये आहे बरं. नाही तर इदमचा व्याकरणदृष्ट्या अर्थ पाहिलं तर हा, ही, हे, इदम, हे झालं व्याकरण, संस्कृत व्याकरण. पण त्याचा संदर्भासित अर्थ हा होतो. त्यामुळे आपण पुन्हा एकदा भगवान श्री गोपालकृष्ण यांच्या चरणी, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी, आपल्या सद्गुरूंच्या चरणी पुन्हा एकदा आपण सर्वजण वंदन करूया, आणि अत्यंत महत्त्वाच्या अध्यायाच्या अभ्यासाला प्रारंभ करू. श्री भगवान वाच. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे, ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. पहिला श्लोक. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे, पदच्छेद. ज्ञानं विज्ञानसहितं यत ज्ञात्वा मोक्षसे अशुभात, असा त्याचा पूर्ण पदच्छेद. अर्थ बघूया पहिले, म्हणजे अन्वय बघूया.
श्री भगवानु वाच म्हणजे श्री भगवान म्हणाले काय, माझ्या गुणाचे ठिकाणी दोष दृष्टी नसलेल्या तुला. आता खरं आहे का या अर्थाचा एक तरी शब्द त्या श्लोकात आहे का? माझ्या ठिकाणी किंवा माझ्या गुणाचे ठिकाणी दोषदृष्टी नसलेल्या तुला. मग हे काय आहे? हे अनसूयवे या शब्दाचा अर्थ आहे. अनसूय. आत्ताच आपण कीर्तन ऐकलं की नाही? दत्त जन्माचं कीर्तनाला जे होते त्यांना माहिती आहे कोणाच्या पोटी दत्त जन्माला आलेले आहेत. अत्रि आणि अनसूया. तिथे जो अर्थ आहे अनसूयेचा तोच अर्थ इथे आहे. अनसूय माझ्या गुणाचे ठिकाणी दोषदृष्टी नसलेल्या तुला. तुला म्हणजे तू. इदम आहे ना ते, इदम तू. जो दुसरा शब्द आहे तू म्हणजे तुभ्यम. चतुर्थी विभक्ती आहे तू, तुला. हे म्हणजे इदम. गुह्यतम म्हणजे गुह्यतमम. ज्ञान म्हणजे ज्ञानम. प्रपंच ज्ञानासह किंवा ब्रह्मानुभवासह म्हणजे विज्ञानसहितम सांगतो म्हणजे प्रवक्ष्यामी, की जे जाणून म्हणजे ज्ञात्वा दुःखरूप अशा संसारापासून म्हणजे अशुभात काय होशील तू? मुक्त होशील मोक्षसे. हा झाला त्याचा अन्वय. पुन्हा एकदा वाचू. श्री भगवान म्हणाले, माझ्या गुणाचे ठिकाणी दोषदृष्टी नसलेल्या तुला हे गुह्यतम ज्ञान प्रपंच ज्ञानासह किंवा ब्रह्मानुभावासह सांगतो, की जे जाणून दुःखरूप अशा संसारापासून तू म्हणूया आपण मुक्त होशील. ज्ञानम विज्ञान सहितम. दोन तिथे अर्थ केले आहेत त्यांनी, प्रपंच ज्ञान आणि ब्रह्मानुभव. का केले आहेत? हे जो नियमित वाचनाला ज्ञानेश्वरीच्या श्रवणाला येतो आहे आणि ज्याची स्मरणशक्ती चांगली आहे त्याला हे ताबडतोब लक्षात आलं असेल की विज्ञान शब्दाचा माऊलींनी केलेला अर्थ आणि आचार्यांनी केलेला अर्थ याच्यात फरक आहे. ते आपण एका मागच्या अध्यायामध्ये शिकलेलो आहे. ते सगळं सविस्तर आपण पुन्हा एकदा बघणारच आहे या निमित्ताने, कारण ते बघावं लागणार आहेच, कारण येणारच आहे त्याचं विवेचन. पण आचार्यांनी जो केलेला अर्थ आहे तो विज्ञानाचा आहे ब्रह्मानुभावासह म्हणजे अनुभवासह. ज्ञानम विज्ञानसहितम. विज्ञानसहित असलेलं ज्ञान म्हणजे अनुभवासह असलेलं ज्ञान. विज्ञान याचा अर्थ अनुभव, ब्रह्मानुभव असा होतो, असा आचार्यांचा अर्थ आहे. आणि माऊलींचा अर्थ आहे प्रपंच ज्ञान विज्ञान. दोन्ही अर्थ लागू पडतात अर्थातच, ते आपण बघणारच आहोत. परंतु एका गोष्टीचं स्मरण, ज्याचा आपण मागच्या पुन्हा उल्लेख केला होता, की हा जो पहिला श्लोक आहे या अध्यायाचा, याच्यामध्ये अनुबंध चतुष्टय या अध्यायाचं आणिच एकंदरीत भगवद्गीतेचं आलेलं आहे. मागच्याला आपण बोललो होतो. काय आहे अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? सगळे आपण अभ्यासक आहात, आपल्या सर्वांना बहुतांश लोकांना हे माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी एखादा ग्रंथ जो असतो तो शास्त्रीय ग्रंथ आहे हे कशाने सिद्ध होतं, तर त्याचे काही निकष असतात. शुद्ध मराठीत त्याला क्रायटेरिया असं म्हणतात. त्याला ते जे निकष आहेत त्याला अनुबंध चतुष्टय. चतुष्टय म्हणजे चार आहेत. आणि अनु म्हणजे अनुशब्दाचा अर्थ मागे मागे जाणे असा होतो संस्कृतमध्ये. तसं लक्ष्मणाला रामाचा अनुचर म्हणतात, आपल्याला माहिती आहे. अनुचर रामाच्या मागे मागे जाणारा. तसं अनुबंध त्या बंधांच्या मागे जाणारा, म्हणजे त्या बंध जे आहेत चार त्यांच्या बंदिस्तीमध्ये असलेला तो ग्रंथ, त्याला म्हणायचं अनुबंध चतुष्टय. चार असल्यामुळे अनुबंध. किंवा दुसरी एक पद्धत आहे, त्याला षडलिंग असंही म्हणतात. लिंग याचा अर्थ चिन्ह असा होतो. आणि सहा चिन्ह ज्या ग्रंथामध्ये आहेत त्याला शास्त्रीय ग्रंथ असं म्हणतात. ही झाली व्याख्या. कोणते आहेत ते चार अनुबंध चतुष्टयांचा आपण विचार करतो आहे. चार बंध कोणते? त्याच्यामध्ये एक सर्वप्रथम अधिकारी असतो सांगितलेला. दुसरं
विषय, प्रतिपाद्य विषय. तिसरं प्रयोजन, प्रयोजन याचा अर्थ फल. आणि चौथं संबंध. असे हे चार बंध, बंदिस्ती. आता वळूया या श्लोकाकडे आपण पुन्हा. पहिला आपण म्हणालो अधिकारी. कोणता शब्द अधिकार सुचवतो आहे? या पहिल्याच निकषामध्ये मी अनुत्तीर्ण होतो एक साधक म्हणून. अनसूयवे. अनसूयवे याचा अर्थ इथे काय सांगितलेला आहे? माझ्या गुणाचे ठिकाणी दोष दृष्टी नसलेला. अनसूय, साध्या भाषेत बोलूया, ज्याला असूया नाही तो अनसूय. आणि या असूयेचे अनेक स्तर असू शकतात आपण विचार केला तर. अनेक स्तर. आणि या असूयेचा काय म्हणूया, अगदी उच्चतम स्तर म्हणजे भगवंतांच्या ठिकाणी दोषदृष्टी असणं. बाकी तर असूया आपल्याला व्यवहारात चांगलीच कळते, कारण आपण ते करतच असतो. फक्त ते जसं म्हणतात, आपण बोलून दाखवत नसतो. मी तुझी असूया करतो, किंवा असूयाचा अर्थ मत्सर असा होतो. मी तुझा मत्सर करतो किंवा करते असं आपण सांगतो का कोणाला कधी? नाही. पण तो करतो का नाही? त्याचं उत्तर प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात स्वतःला द्यावं. कमी अधिक प्रमाणात असेल, पण करतो. आता त्याची शास्त्रीय मीमांसा आपण आत्ता सोडून देऊ, तो आपला विषय नाही आहे. पण असूया किंवा मत्सर का होतो? तर तो भेदज्ञानाने होतो. भेद सत्य वाटतो म्हणून होतो. जग सत्य वाटतं म्हणून होतो. कारण या सत्य जगातलं काहीतरी सत्य गोष्ट त्या व्यक्तीला मिळालेली असते जी मला मिळालेली नसते. होतं की नाही विचार करा. म्हणून तर मत्सर वाटतो की नाही? याला काय म्हणतात मग? ह्यालाच तर भेदभ्रांती, याला जगत सत्यत्व भ्रांती, देह सत्यत्व भ्रांती इत्यादी म्हणतात. गंभीर प्रकरणात जर बोलायचं झालं तर, कारण याचा अजून एक अर्थ असा होतो, काय, मी सकाळी जो रामाला नमस्कार केला त्याच्यात काहीच अर्थ नव्हता. काहीच अर्थ नव्हता. कारण रामाला मी केला नमस्कार, पण मी त्याचा मत्सर करतो किंवा तिचा मत्सर मी करते, याचा अर्थ रामाने त्याला किंवा तिला त्याच्या प्रारब्धाचा भाग म्हणून जे दिलेलं आहे ते मला मान्य नाही. मग परमपूज्य काका तेच सांगतात, तो केलेला नमस्कार खरा, का हा केलेला झगडा, त्याच्याशी केलेलं भांडण खरं? पण मी त्याच्याशी, रामाशी म्हणजे माझ्याच आराध्य देवतेशी मी भांडतो आहे, हे सुद्धा मला कळत नसतं. इतका मी अज्ञानी असतो म्हणून मी मत्सर करतो. इतकं सगळं श्रवण झाल्यानंतर सुद्धा परमार्थाचं मला हे कळत नाही की अरे, त्याला किंवा तिला जे मिळालेलं आहे किंवा मिळतं आहे किंवा नाही मिळालेलं आहे किंवा भविष्यात मिळेल, हे त्याच्या किंवा तिच्या प्रारब्धाने आहे. मला जे मिळालेलं आहे किंवा मिळणार आहे किंवा मिळालेलं नाही किंवा मिळणार नाही, हे माझ्या प्रारब्धाने आहे. आणि प्रारब्ध हे निर्माण ज्यांनी केलं, ते शास्त्र, ती व्यवस्था, ही त्या भगवंताची आहे ज्याला मी रोज नमस्कार करतो, त्याची पूजा करतो, त्याचं नामस्मरण करतो. आणि तरीही मी मत्सर करतो. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तुकाराम महाराज. वर्मच चुकतं आपलं. वर्मच चुकतं आपलं. आणि या मत्सराच्या आधी अजून एक गोष्ट आहे, त्याच्याबद्दल आपण बोललो नाही, कारण आता त्याचा संदर्भ नाही, पण जाता जाता पुन्हा तुलना. मुळात मत्सराचं निर्माण तुलनेतून आहे. तुलना करायचीच कशाला? जर मला हे तत्वज्ञान छान समजलं असेल की माझ्या प्रारब्धात आहे ते मला मिळणारच आहे, आणि त्याच्या प्रारब्धात आहे ते त्याला मिळणारच आहे, तुलना करायची कशाला? पण मी हे सगळं करतो, आणि तरी 9व्या अध्यायाचा मी अभ्यास करतोच. अधिकारी, अनसूय जो आहे, तो याचा अधिकारी सांगितलेला आहे. आणि असा अर्जुन तू आहेस, असं भगवंत त्याला म्हणतायत. प्रवक्ष्यामी अनसूयवे, तू अनसूय आहेस. आणि अर्जुनाचं फार मी सांगतो ना, अप्रतिमच अध्याय, काही प्रश्नच नाही आहे. पण याच्यावरच्या ओव्या सुद्धा खूप अप्रतिम आहेत, पुढे येणारच आहे. तरी परियसी का प्राज्ञा, तू आस्थेचीच संज्ञा म्हणा, किंवा या लागी सुमन आणि शुद्ध मती. फार सुंदर वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाचं केलेलं आहे. आणि म्हणून आपण सुरुवातीला बोललो की निदान
या अध्यायाच्या श्रवणकाळी तरी आपण अर्जुन होण्याचा प्रयत्न करूया. आणि मग या असूयेची आणि मगाशी मी म्हणालो तसं या मत्सराची परकोट म्हणजे पराकोटीची पातळी म्हणजे भगवंताच्या ठिकाणी दोषदृष्टी आहेत. अनेक शहाणे या जगामध्ये आहेत, आपल्याला माहिती आहे. परवाच आपण त्या प्रवचनामध्ये ऐकलं परमपूज्य निरंजनानंदांच्या, की पुतना आल्यानंतर भगवंतांनी डोळे बंद केले, गच्चकन डोळे मिटले. त्याची 6 कारणं भागवतात सांगितलेली. का? भगवंताचं डोळे मिटण्याची इतकी साधी जी क्रिया आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 6 अर्थ आहेत भरलेले. 6च्या 6ही कारणं बघण्यासारखी आहेत. ती त्या दिवशी त्यांनी उल्लेख केला त्याचा, कोणीतरी प्रश्न विचारला की ती सांगा आम्हाला 6 कारणं. मुद्दा थोडंसं आजच्या भाषेत बोलतो, थोडंसं विषयांतर करून बोलतो समजण्यासाठी. तसं विषयांतर नाहीच आहे. भगवंताची कृती ही मल्टी डायमेन्शनल आहे. म्हणून म्हणलं थोडं आत्ताच्या भाषेत बोलतो. आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग शिकलेलं असाल, कोणी इंजिनिअरिंग ज्यांनी केलं त्यांना माहिती आहे की एलिव्हेशन्स असतात, आर्किटेक्चरमध्ये सुद्धा असतात. फ्रंट एलिव्हेशन किंवा व्ह्यूज असतात पहा, टॉप व्ह्यू, साईड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू इत्यादी. आपण हे शब्द ऐकले असतील. आता कल्पना करा, मला जर एकच डायमेन्शन समजत असतं, ओन्ली एक्स ॲक्सिस, आणि माझ्यासमोर एखादा टेबल आहे, तर मला तो टेबल कसा दिसेल? एका सरळ रेषेसारखा दिसेल की नाही? यू कॅन इझिली व्हिज्युअलाइज दिस, राईट? कारण मला एकच ॲक्सिस समजण्या एवढी माझी समजा बुद्धीची. समजा भगवंतांनी आपल्याला एकच मिती, त्याला त्रिमिती आपल्याला कळते, 3 मिती, एकच मिती कळते अशी बुद्धी दिली असती समजा, असंच इंद्रिय दिलं असतं समजा. कल्पना करा, तर मला त्या टेबलचं दर्शन कसं झालं असतं? एक सरळ रेष दिसली असती मला फक्त. त्याच त्या आंधळ्यांची गोष्ट आपल्याला सांगते. हत्ती समजून घ्यायला जातात, आंधळे असतात बिचारे. एकाच्या हाताला सोंड लागते, एकाच्या हाताला पाय लागतो. पाय ज्याच्या हाताला लागतो तो म्हणतो हत्ती खांबासारखा आहे. दुसरा म्हणतो ज्याच्या हाताला शेपूट लागते दोरीसारखा आहे, इत्यादी. त्याप्रमाणे मग मला दुसरी मिती जेव्हा कळते, एक्स आणि वाय ॲक्सिस, तेव्हा काय दिसेल मला? त्या टेबलची उंची दिसेल आणि लांबी दिसेल. आणि जेव्हा मला तिसरा ॲक्सिस कळतो, थर्ड ॲक्सिस, झेड किंवा झी ॲक्सिस म्हणतात अमेरिकेत त्याला, तेव्हा मला टेबलचं संपूर्ण दर्शन ऑन ऑल 3 ॲक्सिस कळतं. म्हणजे टेबल्सचं संपूर्ण ज्ञान मला होतं. आता आपण त्याला अजून एक चौथा हे जोडूया ॲक्सिस, ज्याला स्पेस अँड टाईम म्हणतात. आणि एका विशिष्ट प्रदेशात, देशामध्ये आणि एका विशिष्ट काळामध्ये तो टेबल माझ्या डोळ्यासमोर आहे, बरोबर? प्रत्यक्ष प्रमाणाबद्दल बोलतोय आपण. द पॉइंट आय एम ट्राईंग टू मेक, we are still limited. The human mind and the interface called brain is still limited to only, let's say, 3 or 4 dimensions. आणि आज जगातली आधुनिक विज्ञानाची जी स्ट्रिंग थिअरी आहे, ती जर आपण स्वीकारली, त्याला अजून देर इज नो एम्पेरिकल एव्हिडन्स फॉर इट, पण दॅट इज दी ओनली थिअरी टुडे विच युनिफाईज ऑल द 5 फोर्सेस इन द वर्ल्ड, दॅट टॉक्स अबाउट, आय डोंट नो, मे बी 14 or 21 डायमेन्शन्स. नेमका आकडा मला माहिती नाही आहे, पण 14, कमीत कमी 14 डायमेन्शनबद्दल स्ट्रिंग थेरी बोलते. मिनिंग, अनलेस अँड अंटिल यू ॲक्सेप्ट 14 डायमेन्शन, स्ट्रिंग थेरी कॅनॉट बी प्रूव्ड. मुद्दा काय सुरू आहे माझा? मल्टी डायमेन्शनल. भगवंताची जेव्हा एखादी कृती म्हणून महाभारतामध्ये म्हणा किंवा भगवान गोपालकृष्णाचं जे चरित्र आहे म्हणा, त्याच्या बाललीलांपासून अगदी जन्माला नवे जन्माला येण्याच्या आधीपासूनच ते तिरोधान होईपर्यंतचं भगवंताच्या कृतीचा अर्थ आपण आपल्या बुद्धीने लावू शकत नाही. लावण्याचा प्रयत्न करू नये, ह्याच्यासाठी सगळी मांडणी केली मी आता. आणि याचं एक उदाहरण म्हणजे आपण भगवंताने डोळे का मिटले पुतनेला पाहिल्यानंतर, इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ दॅट. एका कृतीमागे
त्या दिवशी आपण ऐकलं भगवंताच्या एका कृतीमागे अनेक हेतू, अनेक उद्देश आहेत, जे आपल्या मानवी बुद्धीच्या पलीकडचे आहेत. आणि म्हणून भगवान गोपाल कृष्णांनी जे केलं ते करायला तर जाऊच नाहीये, समजावून घेणंच दूर राहिलं. ते समजणंच अशक्य आहे. ते करायला जाणं तर प्रचंड फजिती आहे. मग काय करावं? त्यांनी जे सांगितलं 9व्या अध्यायात ते करावं. 9वा अध्याय म्हणजे 18 अध्याय. अनुकरणीय चरित्र नाही आहे भगवान गोपाळकृष्णाचं. अनुकरणीय चरित्र त्यांनी करून दाखवलं. त्याला प्रभू श्री रामचंद्र म्हणतात. येणार आहे तोही विचार येते, कारण धर्माचा विचार आहे. रामो विग्रहवान धर्म. प्रभू श्री रामचंद्रांचं संपूर्ण चरित्र, प्रत्येक कृती म्हणजे धर्म आहे. त्याचं अनुकरण करण्याचा जरूर प्रयत्न करावा, कारण तिथे मानवी मर्यादा सांभाळलेल्या आहेत. पण त्याच विष्णूंचा हा दुसरा अवतार मानवी बुद्धीला अनाकलनीय, अगम्य आहे. हे सगळं आपण का बोलतो आहे? अशी श्रद्धा ज्याची आहे, की जो भगवंताची असूया करत नाही. कारण आहेत गोपाळकृष्ण भगवंत प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल बोलणारे लोक आहेत. आमच्यातलेच होते, जरा बरे होते, असे बोलणारे लोक आज आहेत. काही काळी असतील, आपल्याला काय माहिती. म्हणून मौलींनी ती ओवी पुढे लिहिली आहे, की ती परियसी गा प्राज्ञा तू आस्थेचीच संज्ञा बोलली गोष्टीची अवज्ञा निर्णसी करू. का? कारण 18व्या अध्यायात भगवंत म्हणतात आहे, संपूर्ण भगवद्गीता सांगून झाल्यानंतर का काय, इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशुश्रूषवे वाच्यम न चमाम योभ्य सूयती. म्हटलंय ना भगवंतानी, की अर्जुना कोणाला सांगू नको हे ज्ञान. आणि त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये गुह्यतम शब्द वापरलेला आहे. इथे आपली सुरुवात तीच आहे. ज्ञानम विज्ञान सहितम इदम तु ते गुह्यतमम. कोणाला सांगावं हे ज्ञान, किंवा कोणाला सांगू नये. ना भक्ताय ना तपस्काय. अभक्ताला सांगू नये. का सांगू नये? उपयोग नाही हो सांगून. उपयोग नाही. आणि पुन्हा ना तपस्काय. आपल्याला काय शिकायचं याच्यातून? मी अभक्त तर असूच नाही आणि अभक्त आपण निश्चितच नाही, म्हणून ते सर्वजण जमलेलो आहोत. पण मी कदाचित ना तपस्कायामध्ये बसू शकत असेल. त्यामुळे तपश्चर्या मग ती कायिक, वाचिक आणि मानसिक न करता जर मी भगवद्गीतेचा अभ्यास करत असेन, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असेन, अर्जुनाच्या पंक्तीला मी बसत नाही आहे आणि भगवंतांच्या निकषात मी बसत नाही. आणि आजकाल ती कोणाला करायची नसते. थोडीशी त्याची थट्टा सुद्धा केल्या जाते. अज्ञानी लोकांसाठी त्या तपश्चर्या असतात, असंही एक मत आहे. अत्यंत चुकीचं आहे ते. हा, अधिकाराप्रमाणे काही कमी, वाचिक जास्त किंवा मानसिक जास्त, पण तपाची आवश्यकता आहेच, प्रश्नच नाही. कारण तपाने शुद्धी आहे आणि शुद्धीशिवाय ते ज्ञान नाही. मुद्दा आपला सुरू होता, अधिकारी सांगितलेला आहे अनसूयेमध्ये. पुढे विषय आपण बोललो, ज्ञानम विज्ञान सहितम. विज्ञान सहित असलेलं ज्ञान मी तुला सांगतो आहे किंवा सांगणार आहे. हा या अध्यायाचा आणि हा या श्लोकाचा काय आहे? प्रतिपाद्य विषय आहे. मग यांनी काय लाभ होणार आहे, मला मला त्याच्यातून काय मिळणार आहे? थोडक्यामध्ये बोलूया, प्रयोजन काय आहे. तर यत ज्ञात्वा म्हणजे हे जाणून घेतल्यानंतर काय होईल? मोक्षसे अशुभात. हा जो संसार आहे, दुःखरूप प्रपंच आहे, संसार बंधन आहे, त्याच्यातून तुला काय, त्याच्यातून तुला मुक्ती प्राप्त होईल, हे त्याचं प्रयोजन आहे. हा त्याचा उद्देश आहे. हे त्याचं फल आहे. प्रयोजनाचा अर्थ फल. आणि चौथा आपण जो संबंध नावाचा चौथा अनुबंध आपण बघितला, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अधिकारी सांगितला जो आपण बघितला अनसूय. फल बघितलं काय? मोक्षसे अशुभात. तर हा जो अधिकारी आणि फल म्हणजे जो अधिकारी आहे
त्याला फलाची प्राप्ती होणं, हा जो संबंध आहे अधिकारी आणि फलामधला, त्याला प्राप्य प्रापक भाव संबंध असं म्हणतात. प्राप्य कोणाला होतं? प्राप्य जो अधिकारी आहे तो. काय काय त्याला साध्य होतं, काय प्राप्त होतं? प्रापक, त्याला प्रापक म्हणतात. प्राप्य प्रापक भाव संबंध, असे अनेक संबंध आहेत. अम, आता प्रतिपाद्य विषय आपण जो बघितला, ज्ञानम विज्ञान सहितम, म्हणजे थोडक्यात हा अध्याय म्हणा, ही भगवद्गीता म्हणा, आणि त्याच्यात आलेलं हे जीवब्रह्मैक्य ज्ञान, हा त्याच्यामध्ये प्रतिपाद्य आणि प्रतिपादक भावसंबंध असतो. प्रतिपाद्य विषय काय, आणि ते करणारं, तो विषय मांडणारा तो ग्रंथ, तो अध्याय म्हणूया, यातला जो संबंध. एवढे दोन संबंध आपल्याला पुरेसे आहेत. मुद्दा एवढाच आहे की याला म्हणायचं अनुबंध चतुष्टय. हे अनुबंध चतुष्टयस फार अत्यंत उत्तम पद्धतीने या एकाच श्लोकामध्ये येऊन गेलेले आहेत. त्याचा आपण अजून थोडासा विचार आणि उर्वरित सर्व पदांचा विचार, कारण इदम हा जो शब्द आलेला आहे या श्लोकामध्ये, त्याचं महात्म्य फार मोठं आहे. तर ते काय आहे हे आपण पुढच्या वेळेला समजून घेऊ, कारण आज आपली वेळ संपलेली आहे. आजचं हे चिंतन आपण सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि त्यांच्याच चरणी अशी प्रार्थना करू की ज्या पद्धतीचं अवधान या अध्यायाच्या श्रवणामध्ये माऊलींना अपेक्षित आहे, आणि ज्या पद्धतीचा अधिकारी अर्जुन, की ज्याच्या भाग्याने भगवंत बोलतायत, ते सर्व आपल्या सर्वांना प्राप्त व्हावं, अशी विनंती आपण सद्गुरूंच्या चरणी करू आणि आज थांबू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.